एपिसोड पोथी अध्याय 34 श्री गणेशाय नमः। जय जयाजी रघुत्तमा आराध्य होसी प्लवंगमा जटायुनामी विहंगमा मुक्तेदाता रक्षक तू। तरी आता कथा प्रसंगा पुण्य बोलवी नवस प्रसंगा जेणे ऐकुनी श्रोतय अंगा अनुभवतील महाराजा। मागिले अध्याय करविले बोलणे मच्छिंद्राचे भूमंडळीं शरीराणून वीरभद्र मारुनी केला भस्म दानवांसह रणांगणीय। तरी आता पुण्य कथा वीरभद्र निमाल्या उमाकांता सहज गुण आठवोनी चित्ता पुत्रमोह्य वेष्टीला। मुख वाळुनी झाले अम्लान अश्रू लोटले दोन्ही नयनीय परी न बोले कान्ह्य जटा वेष्टुनी पुत्र मोह्य स्फुंदतसे। मनात म्हणे हा पुत्रा परता धैर्या लावण्यादात्रा विद्यासंपन्न सर्व अस्त्रा जाणता एक होतास किय। आहा कैसा दैवहीन हातींचे गेले पुत्र निधान काय असोनी अपार गण तया सरसी न पवती। एक इंदू खगिय नसता अपार उडुगण असोनी वृथा तेव्य वीरभद्रावीण सर्वथा हीन तेजय वाटती। किय मयुरा सर्वाग्य डोळे परी देखण्याचे मंदावले बुबुळे तेव्य वीरभद्रावीण गण विकळे सर्व मातेय भासती पय। किय गात्रेय सकळ चांगुलपणीय अंगी मिरविला लावण्याखाणी परी एक घराण गेले सांडोनी सकळ विकळ ती होती। किय गात्रेय सकळ चांगुलपणीय अंगी मिरविला लावण्याखाणी परी एक घराण गेले सांडोनी सकळ विकळ ती होती। तैसेय माझ्या वीरभद्रावीण सकळ विकळ दिसती गण हा वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सोडोनी। ऐसे म्हणूनी मनींच्या मनात पंचानन आरंबळत पिय चिन्ह जाणूनी गोरक्षनाथ चित्ता माझी कळवळला। मनात म्हणे बद्रिकाश्रमातेय मातेय बैसविलेय तया गुरुनाथय तै रात्रंदिवस उमाकांत मजसाठीय श्रम पावे। मायेस्मान पाळुनी लळा माता रक्षी जेविय बाळा तरी ऐसा स्वामी चित्तकोणवळा पुत्रमोह्य वेष्टीला असे। आहा तरी म्या उपकार काय हो केला अनिवार ऐसा स्वामी शिणविला हर दुःख तुंबळ देवनिया। ऐसे म्हणून स्वचित्तांत पाया लागे गोरक्षनाथ म्हणे पुत्र दुःखावरी मोहवेष्टीत चित्त तुमचे झाले किय। तरी वीरभद्राते आता उठवीन परी अस्थि आणाव्या ओळखून येथे राक्षसांचे झाले कंदन राक्षसस्थी मिरविती। त्यांत वीरभद्राच्या अस्थि मिसळल्या कृपामूर्ती म्हणून संशय वाटे चित्तीय वीरभद्रात्या उठवावया। जरी ऐसिया मिसळल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सकळ राक्षस उठतील मागुता म्हणून चिंता व्यापिली। ऐसे बोलता गोरक्षजती नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती वीरभद्राच्या सकळ अस्थि ओळखून काढीन मी। माझे गण आहेत जितुले ते आसनीय भोजनीय भले मम नामीय रथ झाले कायावाचा बुद्धिमय। तरी चित्तबुद्धी अंतःकरणीय वीरभद्र नामीय गेला वेष्टोनी जागृत सुषुप्त स्वप्नीय वेष्टीला असे मम नामीय। ऐसे बोलुनी शंकर रणभूमीत करी संचार मग तेथे अस्थि उचलुनी सत्वर करणी आपुल्या लावीतसे। ऐसे बोलुनी शंकर रणभूमीत करी संचार मग तेथे अस्थि उचलुनी सत्वर करणी आपुल्या लावीतसे। ऐशिये परी शोध करिता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊनी अवचट हसता अस्थि उचली तयाच्या। अस्थि उचलोनी करणी लावीत तनु त्या अस्थि मंद शब्द करीत शिव शिव म्हणूनी शब्द येत शिवकरणी तत्वता। मग त्या अस्थि पंचांनी गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्षनंदन तेथे आणूनी ठेविल्या। मग तो विद्यार्णवकेसरी भस्मची मुठी कवळुनी करिय वीरभद्रनामीय साचोकार्य संजीवनी स्मरला असे। होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्यबाण कोठे आहे सांग्य। व्यापले अपार राक्षस कोटी तितुके मारीन आता जेठी उपरी गोरक्षा यमपुरी शेवटीय प्रतापान्य दाविनकिय। ऐसे वीरभद्र बोले वचन करिय धरिय पंचानन म्हणे बापा आता शीण व्यर्थ बोलाचा न करी। मग हृदयी कवळुनी त्याते सांगितला सकळ वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेह नाथिय धरावा। मग गोरक्ष आणि वीरभद्र जेठी उभयतांची करविली भेटी उपरी म्हणे स्नेह कोटीय उभयतांनी रक्षावा। उपरी 72 कोटी 84 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष ते वायुचक्रिय असता प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयांसी। मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नमून येरीकडे राव त्रिविक्रम राज्यवैभव्य गुंतला। गोरक्ष सकळ शवमांदूस रक्षण करी शिवालयास तोंड त्रिविक्रमराव दर्शनास अकस्मात पातला। राव देखता गोरक्षासी प्रेम्य मिठी घाली ग्रीवेसी निकट बैसवोनी त्यासी सर्व वृत्तांत विचारी। मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्याते केला श्रुतोतांची तळमळ चित्तांत मच्छिंद्राच्या लागली। मग गोरक्षासी बोले वचन धैर्य धराव्य कान्ह्य दीन धर्मनाथातेय राजासन देवनी येतो लगबगेय।
मग गोरक्षासी बोले वचन धैर्य धराव्य कान्हय दीन धर्मनाथातेय राज्यासन देवनी येतो लगबगेय। ऐस्य बोलुनी प्रजानाथ स्वगृह्य आला त्वरितात्वरित बोला वोनी मत्रिकांतेय विचारातेय घडविलेय। मग पाहुनी उत्तम दिन महीचे राव घेतले बोलावून राज्यपदीय स्वहस्तेय अभिषेक करवून धर्मराज स्थापिला। याचकांसी देवनी अपार धन्य आणि भूपांलागिय दिधली भूषणेय परम स्नेहय बोळवून बंदीजन सोडविले। यासही लोटला एक मासराव त्रिविक्रम आपुल्या मंदिर्य खास देह सांडूनी शिवालयास तत्क्षणीय पातला। येरीकडे रेवती सती सहज गेली राजसदनाप्रती म्हणे महाराजा हे नृपती अजूनी का हो निजलात। परी तितेय न बोले कान्हय मग हालवोनी पाहे स्वहस्त प्रवाह्य तनु तेय प्रेत मिरवले देहीय पाहोनी शोका वहिवाटे। रेवती शोक करिता तुंबळ ऐकुनी घाणला धर्मनाथ बाळ मंथरी प्रजासेवक सकळ हंबरडा बहु उठला। तो वृत्तांत शिवालयासी जनमुख्य आला गोरक्षापाशीय मग सिद्ध करुनी भस्मची मुठीसी संजीवनी प्रयोजी। अस्थि मांस प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित संगीन होता मच्छिंद्रनाथा समय पावला रिघावया। मच्छिंद्र देहीय संचार होता उठुनी बैसला क्षण न लागता येरीकडे रावप्रेत स्मशानवाटिके आणिलेय। प्रेत आणिलेय स्मशानी त्रिवर्ग पहावया निघाले मुनी तो रेवतीने दृष्टीय पाहोनी शोध आणविला तयाचा। करुनी रायाचे दहन स्नाना गेले सकळ जन परी धर्मराज दारुण शोक करी अदभूत पय। शोक करी तरी कैसा सोडूनी प्राणाचा भरवसा लोक बोधिता न ये भासा आरंबळ तसे आक्रोश्य। उत्तरक्रिया झालिया उपरी न राहे रुदन तयाचे परी अन्नपाणी वर्जोनी शरीरी प्राण देव म्हणतसे। मग मायेचा मोह अत्यंत त्याते नेवनी परम एकांतात म्हणे बाळा शोक का व्यर्थ पित्याकरिता करीतोसी। तरी आता बाळ तुझा पिता चिरंजीव आहे महिवरुता प्रत्यक्ष जाऊनी शिवालय आता निजदृष्टी विलोकी। तव पित्याचे मच्छिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तमोत्तम ऐसे ऐकता राजोत्तम पिसा कैसा म्हणतसे। मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगती झाली निजसुत धर्मराया ऐकुनी तत्वता तुष्ट झाला शरीरातेय। मग शीघ्र घेऊनी कटकभार शिवालय आला अति सत्वर भावेय नमुनी नाथ मच्छिंद्र शिबिकास्निय वाहिला। नेवनी आपले राजभुवनी सेवा करीतसे प्रीती करुनी मग तो एक संवत्सर येथे राहुनी पुढ्य तीर्था चालिला परी धर्मनाथ परम झाला शोकाकुलित म्हणत आता तव सादातेय मीही तीर्था येतोप्य। याऊपरी बोले मच्छिंद्रनाथ बाळा 12 वर्षी येव येथे मग जोग देव गोरक्षहातेय तुतेय सवय नेईन मी। आता रेवतीची सेवा करून भोग्य आपुल्या राज्यासन जेथे रेवती तेथे प्राण माझा असे हो बाळका। तिची सेवा केली आणि संतुष्ट आहे माझे मन ऐस्य करुनी समाधान त्रिवर्ग तेथुनी निघाले। मग तीर्थाटनी भ्रमण करीती येऊनी पोहोंचले गोदाट्य धामनगर कानपुटिय येऊनिया पोहोंचले। ग्रामनाम ऐकुनी कानिय गोरक्षाचे अंतःकरणीय स्मरण झाले कृषीधर्मी माणिकनामी कृशांचे। मग मच्छिंद्रातेय सांगे समस्त अडबंग भेटला एक तेथे मी प्रसन्न होता आपुल्या चित्तेय कान्हीवर न वेतो। मग मुळापासूनी तयाचे कथन मच्छिंद्रा केले निवेदन। मच्छिंद्रे ऐकुनी वर्तमान म्हणे पुन्हा आता पाहावा। मग शेतसुमार धरुनी चाली चालत आले त्रिवर्ग पाऊलिय तोंड माणिकनाम्य निश्चयबळी काष्ठासमान देखिला। मवळीय विराजे वेष्टन बाबऱ्या रुळती महिकारण नखिय जुळमट गेली होऊन मांस दिसेना तिळभरी। अस्तित्वचा झालिय एक पोट झालिय पृष्ठीय स्थायिक दृष्टी लावून या देख मंत्र जप करीतसे। अस्तित्वचा झालिय एक पोट झालिय पृष्ठीय स्थायिक दृष्टी लावून या देख मंत्र जप करीतसे। ऐसी पाहता तपाकृती गोरक्ष धन्य म्हणे चित्तीय मग नमुनी मच्छिंद्राप्रती अडबंग हाची म्हणतसे। मग निकट येऊनी त्रिवर्ग जण बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोधून पूर्ण तप करी का रे। येरू वचन त्या देत तुमचे यांत काय जात धरुनी आपला शुद्ध पंथ गमन करावे येथून या। जय जय बोले मच्छिंद्रनाथ तया वांकडेपणे उत्तर देत। मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रातेय हा अडबंग असे महाराजा। तरी याचे आता हीच युक्तीने करीतो बैसा स्वस्थ मग तरुच्छाये निकट तेच मच्छिंद्र जाऊनी बैसला। चौरंगा आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मौज पाहत गोरक्ष जाऊनी पय तेच आहा आहा म्हणतसे। आहा म्हणूनी वाणी म्हणे ऐसा महितेय दुजा स्वामी आम्ही देखिला नाह्य नयनीय तपोनिधी आगळा हो। समुद्रवलयांकित पृथ्वी पाहिली आहे समस्त परी ऐसा तपोनात देखिला नाह्य निजदृष्ट्य।
तरी ऐसा स्वामी योगमुनी याचा अनुग्रह घ्यावा कोणीय गुरु झाली ऐसा प्राणी दैव अपार मिरवचे। तरी आता असो कैसे गुरु करावा आपणास ऐसे बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा। म्हणे स्वामी कृपा करून मज अनुग्रही गुरु होऊन येरू बोलणे ऐकून अडबंग म्हणे तयासी। बेटा एवढा थोर झाला अद्यापि अक्कल नाही त्याला गुरु करून म्हणतो आम्हाला मूर्खपणी आगळा हा। मग मजला गुरु करून पाहशी तरी तुमची का बेट्या होईनासी मजसी ऐसे म्हणून स्वमुखासी तया करणी लावितसे। कर्ण लाता गोरक्षाननीय सज्ञानमंत्र ब्रह्मखाणी परम कृपेय करणी फुंकुनी सनाथ केला क्षणार्धी। मंत्र पडता कर्णपुटीय त्रैलोक्याची आली दृष्टी स्थावरजंगम एकथाटीय ब्रह्मरूप भासले। मग अर्थार्थी सकल ज्ञान झाला बृहस्पतीस्मान मग सांडूनी आपुले तपसाधन गोरक्षकरणीय लागला। मग गोरक्ष भस्मशक्ती प्रयोगुनी भाळ्य चर्ची सांग तेणेकरुनी सर्वाक शक्तिवान मिरवले। मग धरुनी शीघ्र तयाचा हस्त वृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराजा कृपावंत अडबंग हाची ओळखावा। हंसुनी बोले मच्छिंद्रमुनी या अडबंगाते अडभंग नामीय पाचाराव्य सर्व येथोनी साजूकपणी या वाटचे। मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास नाथदीक्षा दिधली खास मग शीघ्र घेऊनी व्यासंगास तीर्थालागिय जातसे। मार्गी जाता सद्विदेसी सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी आपुल्या समान शस्त्रस्त्रेंसिय अडभंग तो मिरवला। असो ऐसे चारी जण 12 वर्षे तीर्थाटन करुनी पुनः प्रयागकारण चारी सूर्य पातले। येरीकडे धर्मरायासी पुत्र झाला सतेजराशी वडिलांचे नानू ठेविले त्यासी त्रिविक्रम म्हणून या। चौघे प्राज्ञिक ग्राम्य येता श्रुत झाले धर्मनाथा मग कटकभारेसिय शिबिके तत्वता बैसवोनी आणिले सदनासी। मग धृती वृत्ती भक्ती सघन करुनी तोषविले मच्छिंद्रमन मग त्रिविक्रमसुता राज्य स्थापून दीक्षा घेतली योगाची। माघमासीय पुण्यतिथी द्वितीयेसी धर्मराजाची बीज म्हणती तेय दिवशीय गोरक्ष जती अनुग्रह देत तयातेय। या उपरी देव मिळवुनी स्वर्गीचे आणि प्रजालोक त्या ग्रामीचे मिळवुनी चोच अनुग्रहाचे मोहय रचिलिय अपार। अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसोनी एकपंक्तीय गोरक्ष कवळ घेऊनी हातीय सर्वामुखीय ओपितसे। मग तो आनंद परम जेठी पाहुनी धानले सुरवर थाटीय तेही प्रसाद पावोनी शेवटीय तुष्ट चित्तीय मिरवले परी करीती भाषण ऐसाची प्रसाद जन्मोजन्म प्रतिसंवत्सरी असावा पूर्ण इच्छेलागिय वाटसे। ऐसे बोलता सुरवर सकळ ऐकोनी बोले तपोबळ माझे नाम घेऊनी केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी। धर्मराजाची बीज म्हणवुनी उत्सव करावा तुम्ही सघन याची नीती कुमारा सांगोनी कवळव पाहे जगासी। मंत्र स्फुरला म्हणूनी स्फुरमाण सकळ तुम्ही बोला वचन अंबलीपणे शक्तिस्मान सदैव करा उत्सवो। ऐसे महाराजा गोरक्ष बोलता मानवलेय सुरवरांच्या चित्ता मग प्रतिवर्षी आनंदभरिता महाउत्सव करीत। तैंपासूनी सहजासहज जगीय मिरवतसे धर्मनाथाची बीज हे वृत्त आचरल्या महाराजा तुष्ट होतसे गोरक्ष। पूर्वी किमयागार ग्रंथात स्वयेय बोलिला गोरक्षनाथ किय बीजेचे जो आचरी उडत शक्तिमान आपुल्या। तयाचे गृह्य दोषदरिद्र रोगभोगादी विघ्नेंद्र स्वप्नामाजीय संसार अभद्र पाहणार नाहीय निजदृष्टीय। प्रत्यक्ष रमा सुख्य सुरगणीय त्या गृह्य होईल गृहवासिनी मग दोषदरिद्र तया अवनी स्पर्शावया येईना। असो महात्म्य वदावे किती ते प्राज्ञिक पावले सुखसंपत्ती जैसी कामना वेधेल चित्तीय तोची अर्थ पावेल। ऐसा गोरक्ष तयाकारण बोलिला आहे मूळग्रंथीय वचन तैसे येथे केलेय लेखन विश्वासात्य वराक्य। असो तेथे महोत्साह करून धर्मनाथा नाथदीक्षा देऊन तेथोनी निघाले 5 जण नरशार्दूळ ते ऐका। नाना तीर्थे करिता महिसी अभ्यासिलेय सद्विदेसी शाबरी सहस्त्र अस्त्रास्य प्रवीण केला महाराजा। मग शेवटीय बद्रिकाश्रमीय जाऊन दृश्य केला उमारमण धर्मराज तया स्वाधीन तपालागिय बैसविला। 12 वर्षाचा केला नेम तपा बैसला नाथ धर्म येरू तेथुनी 4 जण तीर्थालागिय चालिले। 12 संवत्सर तीर्थे करून पुनः पाहिला बद्रिकाश्रम मग तेथे मावंदे अति दुर्गम बद्रिकाश्रमीय मांडिलेय। सकळ देव सुरवरांसहित पाचारुनी घेतले तेच मावंदे झाल्या पूर्ण वरात्य देवनी देव गेले पय। मग तो धर्मराज सवय घेऊन फेरी करीती तीर्थाटन आता पुढे ऐंका कथन वेवणसिद्धनाथाचे। पूर्वी 88 सहस्त्र ऋषी झाले आहेत विधिवीर्यासी त्याची समय्य रेत महिसी रेवातीरी पडियेले।
रेवातिरी तेही रेवेंत रेत पडिले अकस्मात चमस नारायण संचार करुनी त्यांत देहद्वार्य मिरवला. बातनुअती सुकुमार बालार्क किरणीय मनोहर उकरडा लोळे महिवर ठेहेंठेन्य म्हणून या. तोंड त्या काननीय कृषी एक उत्तम नाम सहनसारूप तो घट घेऊनी न्याय व उदक रेवातिरा पातला. पातला परी अकस्मात येता झाला बाळ जेथ सहज चालिय पुढ्य चालत बाळ दृष्टीय देखिल्य. बाळ परम अति सुकुमार कांती करदळे गाभाभर पाहुनी तयाचे अंतर दिव्य मोळ झाला असे. मग भट ठेवुनी महिलागिय घानवणी कांतडीय उचली वेगीय मोळ कवळुनी हृदयभागीय अति स्नेह धरिलेचय. आधी सहनसारूप नामानेय तेथ्य दयेसी काळुणेय आवडीनेय करुनी मुखचुंबन कुरवाळीत प्रीतीनेय. मग रिक्तपट भरुनी आडिय ग्रामांत आला हरुषापाडी सदनी प्रवेशुनी आवडीय कांते लागिय बोलत असे. म्हणे जीवलगे आजेचा दीन मातेय झाला धातू हेच तरी शिवलते लागिय द्रुम कुंभापरी मिरवला. सहज गेलो उदकातेय रेवातिरिय वाळवंटी आपणा ईश्वर्य दिधला सूत वंशावळी मिरवावया. ऐसी ऐकता कांता गोष्टी म्हणे कोठ्य मज दाव दृष्टीय तन तो काढुनी वस्त्रपुटीय करसंपुटीय देतसे. तनुती कांता उत्तमनामी धार्मिक बुद्धी संसारधाम्य देखता देहधर्मी हर्षसिंधू लोटला. जैसा पूर्ण चंद्र दृष्टीय दृश्य होता उदधीपोटीय आनंद भरुनी तोयदाटीय उचंबळा दाटचे. किय दरिद्रियासी मांदो सोय दर्शन मग तयाचा आनंद वर्णिल कोण तेव्य उत्तम मनोधर्म आनंदद्रिय मिरवितसे. बाळ धरुनी हृदय संपुटीय चुंबन घेत स्नेहाचे पोटीय मग तैलुदकीय न्हाणुनी शेवटीय पालखातेय घातले. तियेचे तानुलेय होतेय घरिय निजविला योगी तयाशेजार्य स्तनपान केलिय उपरी बाळ निजे पालखिय. असो ऐसे नित्यानित्य बाळ संगोपी ममतेय रेवणनाम ठेवोनी त्यातेय मोहीन करुनी सांभाळी. रेवातिरिय बाळ रेवेंत सांपडलेय म्हणूनी त्यातेय रेवणनाम साजोकवन सहनसारूप ठेवोनिया. असो रेवणनामियाचे संगोपन करिता उभयता पालन ऐसे लोटता बहुत दिन प्रपंच रहाटी करीत असे. 12 संवत्सर प्रपंच राहटी कृषी कर्म विद्या पाठीय पूर्ण झाला आहुता जेठी पित्याहुनी आगळा. नांगर वरखरली पेरण काकपक्षादी करी रक्षण ऐसा कृषीकर्मी निपुण रेवणनाथ झाला असे. तो कोणे एके दिवशीय उठुनी मागिले प्रहरनिशीय वृषभ सोडून काननासी चारावयासी चालिला. चांदणे पडले असे सुदृढ दृश्य होतसे महिची वाट सुदृढपणे गोचर वाट निजचक्षुते होतसे. दादा म्हणून वृषभा पाठीय हांकीत चालिला आहे जेठी तोंड अनुसूया शक्तिकारक वाटीय पुढे झाले अकस्मात. परी तो महाराजा अत्रिनंदन पवनवेगेय तयाचे गमन नेमिले ठाय्य करुनी स्नान गिरनार पर्वती जातसे. पाय खडावा सुशोभित एक कंचलंगीय शोभ शुभ्र कौपीन विराजित कंठतटा वेष्टुनी मौळी वेष्टिल्या असती जटा दाही निशारंग पिंगटा सकळ ज्ञानी यांचा वरिष्ठा कनककांती शोभचे. ऐसा महाराजा अत्रिनंदन जो त्रितय देवांचा अवतार पूर्ण अति लगबग्य करीत गमन पुढील नेम मानुनिया. तोंड मार्गावरी अकस्मात वृषभगमन देखत वृषभाड रेवणनाथ दृष्टी नाही आतळला. मानवगती तेणे देखून पुढे आला अत्रिनंदन सहजस्थिती वृषभामागून पावले ठेवी चालावया. तोंड सर्वांमागील वृषभ पूर्ण शरीरे मिरवे शिथलपण तयाड नाथ रेवण बाळतनू चालतसे. तोंड वृषभामागे येत दत्त वृषभ बुजोनी पुढे पळत मागे अंतरता रेवणनाथ त्यावरी दत्त आदळला. उभयदेह्य कामपणी ऐक्य झाली देहधरणी परिस्पर्श होता अंतःकरणी ज्ञानदी पूजळला. विमूढप्रिय कृषीकर्मात अज्ञान सर्वापरी वर्तत सदा बैसण्य अरण्यात अबुद्धीपण्य वर्ततसे. परी दत्तात्रेयाचा स्पर्श होता पूर्वजन्मात्य झाला देखता चित्तीय म्हणे मी महिवर असता कवन स्थिती पावलो आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम परम प्राज्ञिक समसनाम ऐसे असूनी कृषीकर्म येथे करीत बैसलो. वंद्य असता तिही लोकांत आता कोणी ओळखीना मातेय सदा काननीय झालो रत अहितकाम्य प्रपंच ऐसे देहीय झालिया ज्ञान मग स्तब्ध धरुनी राहे मौन परिधक बैसता अत्रिनंदन कोण तू ऐसा पुसतसे कोण तू ऐसे पुसता दत्त करिता झाला प्रणिपात म्हणे महाराजा या देहांत अंश असे तुझाट्य तुमचे देहीय त्रिदेवांचे अंश परी सत्यगुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास परम कष्टय कष्टलो. तरी आता क्षेमोदयास उदित करा जी महापुरुष सनाथ करुनिया या देहास महिलागी मिरवाव्य.
ऐसे म्हणोनी दृढोत्तर चरणीय मवळी अर्पी प्रेमें करुणी म्हणे मज सनाथ केल्या वांचुनी कदा न सोडिय तुम्हांतेय. ऐसे वधूनी वागुटिय सदृढपणी देत मिठी परी आदर्य प्रेमपोटिय दत्त जेठी मिरवला. तयाचा पाहुनी भक्ती आदर सदृढप्रिय निश्चय पर मग कमंडलू ठेवूनी महिवर मवळीकर स्थापितसे. भाळाखाली घालुनी हात उठविला रेवणनाथ मनात म्हणे हा सनाथ पूर्वीचाची असे किय. हा नावामाची असे एक नाथपंथी अवतार दोंदीत समसनारायण प्रतापार्क महिवर विराजला. तरी आता याचे सना करुणी वाढवावा नाथपंथ. कृपेय ठेवोनी मवळीय हस्त केला अंके तापुला. कृपेय मवळीय ठेविला कर परी अनुग्रहाचे केले अंतर म्हणाल कासयासाठी उदार झाला नाही अनुग्रहा. तरी चित्ती योजिता झाला दत्त भक्तिश्रम यासी घडले नाही तरी कान्ही देह्य प्रायश्चित घडोनी यावे ययातेय. तरी भक्तिश्रम घडता सांग उपदेश मग द्यावा अव्यंग मग ज्ञानवैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थितीय मिरवेल हा. ऐसे म्हणूनी अनुग्रहारहित कृपा मवळीय ठेविला हस्त परी भक्ती लागिय रेवणनाथ काय करी महाराजा. एक सिद्धीची कळा त्याते सांगता झाला कृपावंत असता बीज रोपुनी किंचित दृष्टी ठेवील पुढारा. जैसे अर्भका देवनी धन पिता मिरवी व्यवसायाकारण मग तयाचे पुढे चांगुल पण निजदृष्टीय पाहतसे. किंवा महिंज मिळवण घालुनी पाहती दुग्धाकारण किय पद पाहतसे देवनी धन सावकार कुळातेय. तेविय सहस्रांशन करून महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मन प्रज्ञावंतेय महाराजेय. परी ती कळा होतांची प्राप्त रेवण झाला आनंदभरीत मग प्रेमय नमुनी अनुसूयासूत बोळविले तत्क्षणीय. परी विरह मानुनी चित्तीय चालता झाला काननाप्रती परी अंतरला आपुल्या हितीय निजपदातेय पहावया. जैसे कोंडवया कांजी देता भूत ओतसे राजी तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष. परम लादली होती घणी परंतु दवडिली अज्ञानपणीय खापरासाठी चिंतामणी सोडूनी दिघला हातींचा. किय सुरा लागुनी परम गोड सोडिली अमृतरसाची चाडकीय निर्मळपणीय पाहुनी दगड परीस हातींचा सोडिला. देवीय प्रत्यक्ष नाथरेवण भुलला सिद्धी प्रकरणें करून सिद्धी बुद्धी अत्रिनंदन हातींचा सोडिला नायकीय. असो ऐशी संप्रदायुक्ती निस्पृह पातला आपुल्या शेती तेथील कथा होईल श्रोतीय. पुढील अध्याय ऐकावी. धोंडीसूत नरहरिवंशीय सांगेन तुम्हा श्रोतियांसी संत कृपेय नामदेहासी. मानू ऐसे म्हणती तया स्वती श्रीभक्ती कथासार संमत गोरक्षकावे किमयागार सदा परिसोत भाविक चतुर. चतुस्त्रिंशती अध्याय बोधा श्रीकृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार चतुस्त्रिंशती अध्याय समाप्त.